रथयात्रा पाहिल्या असतील, पण साताऱ्यात एक असा लाकडी टँक आहे जो चिखलातून धावतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो बनवण्यासाठी एकही लोखंडी खिळा वापरला जात नाही. हो, आपण बोलतोय साताऱ्याच्या बावधनमधील जगप्रसिद्ध बगाड यात्रेबद्दल, जिथे 3 टनाचा अवाढव्य रथ खिल्लार बैलांच्या जोरावर शेतातून धावतो. हे कसं शक्य होतं? चला डिकोड करूया बगाडाचं सोशल इंजिनिअरिंग. बगाड म्हणजे केवळ लाकडी गाडा नाही, तर तो स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे. याचं वजन तब्बल 2 ते 3 टन असतं. हा रथ पूर्णपणे बाभळीच्या चिवट लाकडापासून बनवला जातो आणि याची चाके चक्क अखंड दगडाची असतात. रथाचा अग्रभाग, ज्याला आळदांडी म्हणतात, ती मानाच्या चंदनापासून बनलेली असते. सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? ही सर्व लाकडी सामुग्री वर्षभर विहिरीच्या पाण्याखाली सुरक्षित ठेवली जाते, जेणेकरून त्याला वाळवी लागणार नाही आणि लाकडातील ओलावा टिकून राहील. या यात्रेचं नियोजन म्हणजे मॅनेजमेंटचा एक उत्तम धडा आहे. गावात पिसाळ तरफ आणि भोसले तरफ अशी 2 प्रमुख घराणी आहेत. रथाच्या उजव्या बाजूचं नियंत्रण पिसाळ तर्फाकडे, तर डाव्या बाजूचं भोसले तर्फाकडे असतं. याशिवाय गावातील सुतार, लोहार, नाभिक अशा 12 बलुतेदार समाजाची कामं पिढ्यानपिढ्या ठरलेली आहेत. 4 ते 5 लाख लोकांच्या गर्दीतही हा रथ कोणत्याही अपघाताशिवाय मार्गक्रमण करतो, हे या सामाजिक विणीचं यश आहे. आता या 3 टनी रथाला ओढण्यासाठी लागते अफाट शक्ती, आणि ही शक्ती येते महाराष्ट्राच्या रुबाबदार खिल्लार बैलांकडून. रथाच्या सुरुवातीला धुर्वीचे बैल असतात, ज्यांच्यात हत्तीचं बळ असतं. विशेष म्हणजे बगाराचा 75% मार्ग हा शेतातून असतो. गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की ज्या शेतातून हे बगाड जाईल, तिथे पीक सोन्यासारखं जोमात येईल. म्हणूनच प्रत्येक शेतकरी आपलं शेत बगाडासाठी खुलं करून देतो. या यात्रेचा केंद्रबिंदू असतो बगाड्या. ज्या भाविकाचा नवस पूर्ण झालाय, त्याची निवड होळीच्या रात्री कौल लावून केली जाते. हा बगाड्या 5 दिवस कडक निर्जळी उपवास करतो आणि मुख्य दिवशी त्याला 40 फूट उंच शिडावर टांगून मिरवणूक काढली जाते. ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर ही आहे भक्ती आणि श्रद्धेची पराकाष्ठा.